सर नमस्कार. सर्वात आधी जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. आपलं मागच्या 25 वर्षापासून आपण मॅन्युफॅक्चरिंग या युनिटमध्ये आहोत. जवळजवळ आपल्याकडे 99 पासून साड्यांची स्टार्टिंग आहे. 99 रुपये हो, केवळ केवळ 99 रुपयाला अशी क्वालिटी असते ज्या आपल्या लेडीज घरात डेली यूजसाठी यूज करतात, नाहीतर बस्त्याला यूज करतात, गिफ्ट पर्पजसाठी, लग्नात जे आपण त्यांना बस्ता म्हणतो. ते 99 रुपीजपासून आपल्याकडे साडी स्टार्टेड आहे आणि ते पण त्याची साडीची क्वालिटी पण फाईन असेल. त्याची लेंथ जी लागते जवळपास 6.5 मीटरची ती लेंथ असेल. मग त्यानंतर जशी जशी क्वालिटी चेंज होते तसं तसे प्राइस रेंज चेंज होतं. आता मॉस सिल्क कपड्याचं नाव आहे. मॉस सिल्क हो, याला विविंग केलेलं आहे. जर तुम्ही बघाल तर हे पूर्ण मशिनरी विविंग आहे. फिनिशिंग एकदम प्रॉपर येईल. याच्यात वेगवेगळे कलर चार्ट्स येतील, विथ ब्लाऊज येईल. आणि याच्यात कलर चार्ट्स म्हटले तर असे कलर्स येतात, एकदम लाईट, डार्क, डस्टी चार्ट्स असतात. आणि हे बघा, हे ब्रासो सिल्क आहे. कपड्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, परत सांगतो एकदा. आणि कपडा क्वालिटी एकदम स्टँडर्ड असेल. आणि स्वतः तयार करतात सर, स्वतः मॅन्युफॅक्चरर्स आहोत. आणि मागच्या 25 वर्षापासून कुठल्याही युट्यूब चॅनलला जवळ साईड रेसेस जरी टाकलं तरी सुद्धा भरपूर आमचे व्हिडिओज येतील, भरपूर आमचे रील्स येतील इन्स्टाला, फेसबुकला, आणि इवन आपलं सिल्वर बटन युट्यूबला आहे. तर मित्रांनो, प्लस एक सांगायचं असं आहे की बरेच लोक सुरत येतात, पण ते जे मीडिएटर असतात, जे छोटे छोटे ट्रेडर असतात, त्यांच्याकडनं माल घेतात. खरं तर गोंधळ होऊन जातो, इथंच गोंधळ होतो. आणि प्रत्येक व्यक्ती इथं स्वतःला मॅन्युफॅक्चरर्स म्हणतो. प्रत्येक व्यक्ती. वस्तुस्थिती, तुम्ही रेल्वे स्टेशनवर बस स्थानक आले की लगेच आपलं दुकान आहे तिसरीकडेच घेऊन जातो. मी त्या पॉइंटवर येणार आहे. त्याला म्हणतात एक अवेअरनेस, ब्रेन वॉश करतात. रेल्वे स्टेशन असो, बस डेपो असो, बायर असो, बरेच टॅक्सीवाले, हॉटेल्सवाले, ऑटोवाले तुम्हाला मिसगाईड करतील. ते म्हणतील, जे लोक व्हिडिओज बनवतात, जिथून माल घेतात, तुम्हाला मी तिथून येतो आणि तुम्ही परचेसिंग करा. तिथंच फसतात. निवड खोटे. कोण रिक्षावाला आणि कोण हॉटेलवाला, त्यांचा काय संबंध मॅन्युफॅक्चरिंग सोबत, त्यांना काय माहिती आहे? फक्त आणि फक्त कमिशन सेट आहे, 8%, 10%. आणि आपलाही मराठी माणूसच नाही, इव्हन ऑल ओव्हर इंडियाचे लोक फसतात. त्यांना असं वाटतं काय ठीक आहे ना, जाऊन तर बघायचंच आहे ना. पण चिटिंग इथे कमीत कमी 10 ते 15% नाही म्हणू शकत मी, 10 ते 15 टाईपची चिटिंग होते. एक तर स्टेशन 15 टाईपची. आता ही वस्तू आहे, समजा माझा रेट आहे आता ही वस्तूचा ऍज अन एक्झाम्पल 500 रुपये, बरोबर. तर तुम्हाला ही वस्तू फक्त दाखवली जाईल 200 रुपये. मग तुम्हाला दाखवली जाईल 200 आणि पार्सल मध्ये येईल 200 वालीच, ही नाही येणार. तशी पण एक चिटिंग आहे. एक ऍडव्हान्स देऊन माल येत नाही, ती एक चिटिंग आहे. त्याच्यानंतर चुकीचं प्रोडक्ट पाठवतात, ती एक चिटिंग आहे. अरे बापरे. कमिशन सेट होतं. मित्रांनो, सोबत माल न्या, आपल्या समोर पॅकिंग करा. आणि जर तुम्ही मागितलीस 500ची साडी 200ला दाखवली आहे, आणि तुम्ही जर मागितलीस की आम्हाला द्या बाय हँड, मग ते बोलतील नाही, ते संध्याकाळपर्यंत गोडाऊनवरून येईल, माल मिलमध्ये रेडी होतोय, माल बनतोय, तुम्हाला पार्सल पाठवतो, पार्सल 2 दिवसात येईल असं सांगून तुम्हाला तिथून ते बायकॉट करतील. आपले महाराष्ट्रातले व्यापार करणारे छोटे घरी असतात, 2 रुपये जमवायचे स्वप्न असतात. हो, आपल्याकडून जर पॅकिंग घेतली ना, आपल्या जर घट्ट्यामध्ये असं जर एखादं डॅमेज वरून येईल, त्याच्याबद्दल काय म्हणतात सर? आपल्याकडे एका वर्षात नाही, तुम्ही 2 वर्षात सिंगल पीस आणा डॅमेज पीस. 2 वर्षात. हो, रुई लागली, खड्डा आहे, मिसप्रिंट आहे, आपण एक्सचेंज करून देऊ 2 वर्षात. हो, एक सिंगल पीस सुद्धा आपण एक्सचेंज करून देऊ. आपल्याकडे सिंगल पीसची सेलिंग नाही आहे, आपण सेट वाईज सेल करतो. पूर्ण याचा कॉम्बो असतो. असे अशा प्रकारचे कलर चार्ट्स असतात. कंपल्सरी आपल्याला असे 4 कलर बाय करावे लागतात. हे पूर्ण एक सेट आहे. बारकोड आहे. लहान बारका मुलगा जरी आला तो सुद्धा प्रोडक्ट एक विश्वासाने घेऊन जाईल, कारण की आपल्याकडे अशी कुठल्याही प्रकारची चिटिंग असो, काही असो होत नाही. आणि मागच्या 25 वर्षापासून जर या व्यवसायात आपण आहोत, आपला महाराष्ट्रीयन माणूस. आणि आपल्याकडे माहितीसाठी सांगतो, जवळजवळ 12 स्टोर आहेत सुरतमध्ये. 12 स्टोर आहेत, आपले शोरूम आहेत. 12 शोरूम सुरतमध्ये आहेत. जवळजवळ 25 नाही तर आता मला वाटतं की 53 देशात मी एक्सपोर्ट करतो साडी. 53 देशात? आउट ऑफ इंडिया मी 53 देशात एक्सपोर्ट करतो. आणि बरेच रील्स तुम्ही बघणार, तुम्हाला आयडिया येईल कारण की कसं काम करतो. आणि आपल्याकडे त्या प्रकारचं चिटिंग तर होतच नाही. एक हक्काने, विश्वासाने माल घेणं ना घेणं हे काही गरजेचं नाही. एकदा मी म्हणतो की फक्त व्हिजिट करा, एक सर्वेच्या पर्पज नाही. सर, व्हिजिट करताना फसवणूक होणार, त्यासाठी सुरुवात काळजी कुठून घेतली पाहिजे? 100% स्टार्टिंगला काळजी घ्या. तुम्ही जिथं उतरतात, मी तुम्हाला सांगतो, उतरल्या तुम्हाला हॉटेल लागते, झोपणार तर काही स्टेशनवर नाही. बरोबर. ऑटोवाला हॉटेलला नेतो, तिथंच तुमच्या 300 रुपयाची चिटिंग झाली तुमच्यासोबत. बरं का? बरोबर. त्यानंतर ऑटोला तुम्हाला नंबर शेअर करतो, सर कुठे जायचंय, मी तुम्हाला घेऊन जाईल कमी प्राइस मध्ये. मग आपल्याला काय वाटतं, काय सारखं परत ऑटो कॅब करायची, त्यालाच फोन करून बोलून घेत. मग तो असे मिसगाईड करतो. आणि तिथून इग्नोर करा. त्यांना सांगा आम्ही नेहमी येतो सुरतला, नाहीतर आपली पिकअप ड्रॉप फॅसिलिटी आपल्या कंपनीची अवेलेबल आहे. इव्हन
येताना आमच्या टीम सोबत गोष्ट करून या. हॉटेल्समध्ये 25 ते 30% आपल्याला डिस्काउंट सुद्धा आहे. आणि हे नाही बोलत की आपल्याकडे माल घेतला तरच डिस्काउंट आहे. तुम्ही आरामात कॉर्पोरेट कामासाठी जरी आला असाल तरी एक हक्काने कॉल करा, तरी सुद्धा तुम्हाला डिस्काउंट अवेलेबल आहे. आपलं टाय अप आहे हॉटेल सोबत, त्याची तुम्ही काही काळजी करू नका. नंबरची काळजी करू नका, खाली स्क्रीनवर नंबर चालते. आणि विशेष म्हणजे होतं काय, आपण खूप मोठे स्वप्न घेऊन आलेला असतो. बरोबर. इथं आलो नेमकी सुरुवातीला आपली होती फसवणूक. आणि फसगत झाली मग त्याचा परिणाम व्यवसायावर होतो. आणि मी म्हणतो, मी फसवत आम्ही कुणालाच नाही, परंतु एक महाराष्ट्रीयन माणूस येतो त्याची आपल्याकडे विशेष काळजी घेतली जाते, एवढं 100% आहे. मग तो कुठल्याही जिल्ह्यातला असतो, कुठल्याही कानाकोपऱ्यातला असतो, त्यांनी एकदा यावं, प्रोडक्ट्स बघावं. आणि मी म्हणतो पहिले मार्केट सर्च करून यावं, एक्सप्लोर करा. हे नाही बोलत की तुम्हाला यायचं आणि साईडला बसून माल घ्यायचा आहे. आधी पूर्ण पहा. 70,000 इथं स्टोर आहेत सुरतमध्ये. 2 दिवसाचा प्लॅन करून या, 2-4-10 स्टोअरला व्हिजिट करा, नंतर आपल्याकडे या. प्रोडक्ट बघा, प्राइस बघा, क्वालिटी बघा. मग तुम्हाला वाटलंच की एकदम योग्य आहे तरच तुम्हाला परचेसिंग करायची आहे. आता थोडक्यात मी फॅब्रिकची जे फॅब्रिक याची तुम्हाला एक सांगतो की हे जिम्यूचू फॅब्रिक आहे, बीट्स वर्क आहे. आधी हँडवर्क व्हायचं, आता याची सुद्धा मशीन आले. अच्छा. बीट्स विथ सिक्वेन्स, याच्यात कलर चार्ट्स अवेलेबल आहे. सरोस्की येते 4 साइड बॉर्डरने कम्प्लिटली. 99 रुपयापासून तर आपल्याकडे जवळजवळ 7 ते 8,000 पर्यंतची साडी आहे. स्टार्ट 99 रुपयापासून. स्टार्टिंग 99 रुपयापासून. एम्ब्रॉयडरी असो, जॉर्जेट आहे, सिफॉन आहे, असे वेगवेगळे फॅब्रिक्स येतात. हे बघा, हे फेंडी फॅब्रिक, याला फेंडी म्हणतो आपण. फेंडी फॅब्रिक. व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी आपल्याकडे आहे. इव्हन कॅश ऑन डिलिव्हरी आहे. प्रोडक्ट मागवा, प्रोडक्ट घरी येईल तेव्हा त्यांना पैसे द्या, ती आपल्याकडे एक सुविधा उपलब्ध आहे. आणि आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि सोशल मीडियाला मागच्या 2015 पासून आपण एकदम अवेलेबल आहेत प्रॉपर, आणि ग्रोथच केली आहे. सर्वच कस्टमर आपल्याकडे रेग्युलर, एकदा आला म्हणजे त्याला रेग्युलर यावंच लागतं जोपर्यंत त्याने दुकान चालू ठेवलंय. तुम्ही घरात बसल्या बसल्या तुम्हाला एक छोटंसं सुरू करायचंय का, घरात बसून आपल्या वेळेनुसार मोबाईल उचलायचा, साईड ड्रेसेसचा नंबर खाली स्क्रीनवर चालतोय, एक व्हिडिओ कॉल करा आणि तुम्ही ऑर्डर देऊ शकता. 15-20 कमीत कमी ऑर्डर किती दिली पाहिजे? 15-20 पासून स्टार्ट करा. आपल्याकडे काही बॉन्डेशन नाही. इव्हन तुम्ही असे एक बंडल जरी मागवला 30 सेवा 30 सर्व्हिस आहे, आणि 100 जरी मागवलं तोच रेट आहे, आणि 30 सेवा 30 सर्व्हिस आहे आपल्याकडे. सर आता कधी कधी जीएसटीचे नाव थोडा गोंधळ होतो, जीएसटी बद्दल काय सांगाल तुम्ही? हा, बिलकुल. जीएसटी साडीमध्ये 5% आहे. ती मालवर लागतेच लागते, कारण की ट्रान्सपोर्टेशनला माल जातो, ईबी बिल जनरेट होतं, आणि प्रॉपर आहे. बरेच लोक जीएसटी घेत नाही, पण त्यांचं ऍड ऑन असतं, आणि एकदम प्रॉपरच काम करायचं, प्रॉपर बिल घ्यायचं, टॅक्स इनवॉइस घ्यायची, बऱ्याच गोष्टी, ट्रॅव्हलिंग आहे, कुठं पकडलं ह्या गोष्टी, आपलं एकदम प्रॉपरच काम आहे. अच्छा. विदाउट जीएसटी वगैरे आपण देत नाही, आपण ते व्यवहार करत नाही, आणि कोणीच नाही करत आजच्या घडीला. 100%. आणि जो कोणी करत असेल तो त्याच्या खिशातून काही जीएसटी देत नाही, त्याने ऑलरेडी ऍड ऑन केलेली असते. हे बघा, एम्ब्रॉयडरी साडी आहे, पुरा बुट्टा कॉन्सेप्ट आहे कम्प्लिटली, आणि अशा वेगवेगळे कलर चार्ट्स वगैरे मिळतील. आणि आपल्याकडे 365 दिवस प्रत्येक जिल्ह्यातला टेस्ट आहे. महाराष्ट्राचं बोलतो तसं ऑल ओव्हर इंडियाचा टेस्ट आपल्याकडे. पण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यातला टेस्ट आपल्याकडे अवेलेबल आहे. कुठलाही फंक्शन असतो, आता पूर्ण सीझन राखीनंतर, रक्षाबंधन नंतर, ऑलमोस्ट दिवाळीच्या नंतर सुद्धा सीझन स्टार्टेड आहे. कारण की लग्न आहे, दिवाळी आहे, दसरा आहे, भरपूर गोष्टी आहेत, रक्षाबंधन आहे. हे बघा सर, आपला माल खरेदी केला अगदी खेड्यापाड्यात जातो कुठेही, एकदम छोटा गाव, तालुका, छोटे छोटे पाडे, त्याच्यावर माल जातो. तिथून कस्टमर येतात, माल घेऊन जातात, तिथं आपण डिलिव्हरी करतो. ट्रान्सपोर्टेशन, जोपर्यंत माल तुमच्याकडे पोहोचत नाही तोपर्यंत सर्व रिस्पॉन्सिबिलिटी, जिम्मेदारी आपली असणार आहे स्वतःची साईड ड्रेसेसची. कोण जिम्मेदारी घेत असं, म्हणजे जोपर्यंत तुमच्या दारात येत नाही तोपर्यंत ही सर्व जबाबदारी साईड ड्रेसेस मध्ये आणि आपला माणूस आहे. टचवूड सांगतो, व्हिडिओ बघून मी पण आधी खूप व्हिडिओ बनवलेत, आणि बनवतोच महाराष्ट्रीयन लोकांसाठी, आणि आवर्जून लोक येतात. 100% येतात. बजेट किती असो, पण एकदा सुरत आले म्हणजे आपल्या व्हिडिओ बघितलाय तर आपल्या स्टोअरला व्हिजिट करतात म्हणजे करतात. साहेब, तुम्ही जय जय जिजाऊ जय शिवराय म्हणलात की आपले पण बिलकुल सर, महाराष्ट्र इतक्याला माल सर, जरा थोडं बरं वाटतं. आता सर मला एक सांगा की महिला जे आपले छोटे छोटे व्यवसाय करून किंवा कोणाला मोठं करायचंय, सुरुवात कशी असली पाहिजे, किंवा तू किती रुपयापासून केली पाहिजे? बिझनेसमध्ये काही कुठला फाउंडेशन नसतो. बिझनेस 50,000 ने सुद्धा सुरुवात होते, आणि 50 लाख सुद्धा कमी पडतात. बरोबर. आपली इन्व्हेस्टमेंट किती करतोय आपण, आपला 3 महिन्याचा रिस्क घेऊन चला तुम्ही. 3 महिन्याचा जे काही तुमचं अर्निंग सोर्स आहे, 50,000 महिन्याला कमवत असेल, तर 20,000 कमवत असेल तर 50-60,000 मालचा रिस्क घ्या. कारण की आपला माणूस काय करतो, रिस्क घ्यायला थांबतो. बरोबर. अडचण येते. थोडा संयम, थोडे पेशन्स असायला पाहिजे. असं नाही की आज माल गेला म्हणजे विकला गेला तर स्टोअर खाली, कारण की सीझन नाहीये. बरोबर. मी विचार केला 2 दिवस स्टोअर खाली, 3 दिवस, पण येईल ना सीझन आहे तर माल विकला जातो, माल ठेवायचा. जसं जसं विकला जातो माल तसं तर माल भरायचा. बरेच लोक काय करतात, 2 लाखाचा माल घेऊन जातात, परत 6 महिन्यानंतर एकदा येतात माल घ्यायला. मी बोलतो 2 लाखाचा माल घेऊन गेले, 30,000 जरी विकला गेला तर 30,000 परत माल मागवा. बरोबर. त्याच्यात इन्व्हेस्ट करा, आणि नवीन जुनं करत राहा.
हे बघा पॅटर्न्स खूप आहेत, डिझाईन्स अनलिमिटेड आहेत, स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे, प्राइस मध्ये फरक येईल. सुरतमध्येच म्हणतो 25-30% व्हेरिएशन आपल्याकडे आहे. जे अदर्स जे ट्रेडर्स होलसेलर आहेत त्यांच्यात आपल्या प्राइस मध्ये डिफरन्स आहे. सुरत फक्त साडी मार्केटच नाही, लेहंगा, साडी, सूट, 2 पीस, 3 पीस, रेडीमेड, कुर्तीस, पेटिकोट, ब्लाऊज सर्वच गोष्टींचं आपलं स्वतःचं युनिट आहे, स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. आणि जर तुम्हाला मोठं स्टोअर बनवायचं असेल, स्टार्ट करायचं असेल, एकदा या, आरामात बसूया, फॅक्टरी दाखवतो, काय कन्सेप्ट आपल्या तालुक्यात किंवा आपल्या जिल्ह्यात महाराष्ट्रात चालते तीच गोष्टी तुम्हाला दाखवली जाईल. असं नाही की ते बिहारचं कॉन्सेप्ट तुम्हाला दाखवलं जाईल, असं काही नाही. कारण एवढा 25 वर्षाचा लोकांचा विश्वास आहे तो आम्ही ठेवलाच आहे. आणि चुकून जरी एखाद्या कस्टमरने चुकीचं प्रोडक्ट हातात घेतलं तरी आम्ही कॅन्सल करायला लावतो, कारण की चाललं नाहीये, कारण की आम्हाला परत त्यांच्याकडून बिझनेस घ्यायचा आहे. 100%. कारण एक वेळेस विश्वास संपला पुन्हा बिझनेस नाही. त्यामुळे काय होतं, अगोदर सुरतला या, साहेबांच्या खाली नंबर चालतायत, एकदा सरांना भेटा. बिलकुल आपुलकीने एक वेळेस भेटले तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपला माणूस आहे, आपला माणूस चुकीचं सांगणार नाही. कारण याच्यातूनच काय होतं, एक व्यावसायिक तयार होणार आहे. सुरुवातीला जर अडचण आली तो व्यावसायिक होऊ शकत नाही, एवढी मोठी गोष्ट आहे. सर हे काय काय प्रकार आहेत? हे रेडीमेड ब्लाऊज कॉन्सेप्ट आहे. अच्छा. अशा प्रकारे एकदम रेडी ब्लाऊज आहे. ओके. एकदम ट्रेंडेबल आर्टिकल आहे. आणि आपल्याकडे विशेष करून काय आहे ना, मी लक्ष दिलंय कलेक्शन वरती. अनकॉमन आमचं टायटल आहे, स्लोगन आहे. आम्ही अनकॉमनच विकतो, कारण की प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाल, पार्लेजी बिस्किट प्रत्येक दुकानात भेटतो. आपण काहीतरी वेगळं, आपण जोपर्यंत वेगळं देणार नाही तोपर्यंत कस्टमर आपल्याकडे येणार नाही. गुड. आता ही बघा, ही साडी बघा, ब्लाऊजचं टेन्शन फ्री साईज मध्ये, आपल्या साईजच्या अकॉर्डिंग त्याला फिटिंग वगैरे करू शकतात. कलेक्शन खूप आहेत मित्रांनो, एकदा नक्कीच भेट द्या. आणि पूर्ण टीम आपली मराठीच आहे. तुम्हाला इव्हन फॉलो करणारी, जसं तुम्हाला आता सुरत यायचं असेल तर पिकअप ड्रॉपची गाडी आहे, ते मराठी आहेत. तुमच्याशी जे आमचे एक्झिक्युटिव्ह आहेत ऑनलाईन, ते पण मराठी आहेत. आणि त्यात जो पूर्ण आमची टीम आहे, सेल्समॅन आहे, हेल्पर आहेत, पूर्ण आपले स्वतःचेच घरचेच माणसं आहेत सर्व. म्हणून तुम्हाला असं फील नाही होणार की तुम्ही सुरत आलेत. तुम्हाला असं वाटेल की तुम्ही तुमच्याच जिल्ह्यात, तालुक्यात बसलेत आणि माल घेताय. मलाच ते जाणवायला ना, की कारण सुरत म्हणलं की हिंदी बोलणं वगैरे असं काय नाही. काय करायचं आता, साडीबद्दल तयार कशी होती, शोरूम दाखवलं, साड्याबद्दल संपूर्ण माहिती दिली. काय करायचंय, एक फोन उचला, स्क्रीनवर नंबर, एक फोन करा, मॅडम बरोबर, त्यांच्याबरोबर, त्यांच्या टीम बरोबर चर्चा करा. एक दिवस फिक्स करा, त्या दिवशी या, सरळ राजपूत साहेबाची भेटा, त्यांच्या टीमशी भेटा. कारण तुम्ही इथून मोटिवेशन नाही, तुम्ही फक्त साड्या नाही, इथून तुम्ही मोटिवेशन घेऊन जाणार आहेत, एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी लागणारी प्रेरणा घेऊन जाणार आहे. परत एकदा अनोळखी व्यक्तीसोबत जाऊ नका. मी हे नाही बोलत आहे तुम्ही कुठल्याही दुकानात जा, स्वतःहून जा. मी हे नाही बोलत आहे की तुम्ही डायरेक्ट साईड ड्रेसेसला जा, तुम्ही आमच्या माणसासोबत जा, तुम्ही स्वतः या. नका पिकअप ड्रॉप नका येऊ त्यांच्यासोबत. जवळ आहे, स्टेशन पासून अगदी 2-5 मिनिटाचा रस्ता आहे, 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. स्वतः या. आणि कुठल्याही स्टोअरला जायचं असेल तर स्वतःच जा. तो काय बंद थोडी करून देणार आहे तुम्हाला बघून. पण अनोळखी व्यक्ती तुम्हाला का पाहिजे, म्हणजे दलाल नको थोडक्यात. दलाल तुम्ही एवढ्या लांबून जर आले तिथं, तर तो व्यक्ती तुम्हाला पाहिजेच का, अनोळखी व्यक्ती? गरज नाही. आणि ते दलाल एकदम फ्रॉड आहेत, चीटर आहेत. दुनियाभरचे रोजचे केसेस इथं बनतात, पोलीस स्टेशनला जातात. माझ्याकडनं एवढे लोक आहेत ज्यांनी माझ्याकडनं माल नाही घेतलाय, त्यांना सुद्धा मी सपोर्ट करतो. कोणी माल घेतला, काय पाठवलं, त्यांना कॉल करून लगेच पैसे सुद्धा वापस केलेत मी लोकांचे. आपल्याकडनं माल नाही घेतला फक्त का, कारण की मराठी असल्यामुळे आपण लोकांना सपोर्ट देऊ. कारण की मी जे इथलं फेडरेशन आहे पोस्टा, त्या पोस्टाचा सदस्य आहे मी. क्या बात आहे. गोल्ड मेंबर आहे. क्या बात. म्हणजे हा पोस्टाचा गोल्ड मेंबर असल्यामुळे इव्हन मराठीच नाही, मी सर्व लोकांसाठी जर कुठलीही कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याकडे येतात, तो प्रॉब्लेम आपण रिझॉल्व्ह करतो. बिझनेस हा 2 नंबरचा विषय. त्याच्या पलीकडे सुद्धा आपण अशा लोकांसाठी सेवा करतो, स्पेशली फेडरेशनमध्ये. तर आपल्याकडे कलेक्शन तर अनलिमिटेड आहे. इथे पूर्ण सॅम्पल्स आहेत, ऑलरेडी फॅक्टरी दाखवलीच आहेत. फॅक्टरीमध्ये अनलिमिटेड कन्सेप्ट एव्हरी डे, रोजच काही ना काही नवीन वस्तूची मॅन्युफॅक्चरिंग करतो. काहीतरी R&D चालू असते, नवीन फॅब्रिक येतात, एम्ब्रॉयडरी करतो, बीट्स वर्क करतो, असं पॅटर्न्स वगैरे बनवतो आणि चालू असतं. हा आहे आपला मराठी माणूस. म्हणजे आत्मीयता असते. आपल्याला उद्योग करायचा आहे, आपल्याला साड्या विकायच्या आहेत, मग स्पेशल दुकान असो, घरातून असो, वेळेनुसार असो, एक फोन करायचा आहे आणि उद्योजक व्हायचं. बिलकुल. चला पुन्हा भेटू आपल्या अशाच एका माणसाबरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.